नमस्कार मित्रांनो, आज आपण बजाज एक्सडी गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत आणि तिची थोडं तुम्हाला माहिती सांगणार आहे। ही गाडी 2009ची आहे। आज गाडीला 15 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि 15 वर्षानंतर ही गाडीची कंडिशन एकदम एकदम जबरदस्त आहे। कलर वगैरे बघा, एकदम एकदम शाईन मध्ये आहे आणि गाडी मी ही खेडेगावात वापरतोय। अजून बी जबरदस्त गाडी आहे आणि दणकट, बजाजने खूप दणकट अशी गाडी बनवली होती, जबरदस्त अशी गाडी बनवली होती। तर आपण सुरुवातीला माहिती सांगणार तुम्हाला। तर बजाजने हॅलोजन बल्बची हेडलाईट दिली होती, हे बघा तुम्ही पाहू शकता। ही थोडीशी खराब झाली आहे, ती चेंज करणार आहे। आणि इथं पार्किंग लाईट आहे इथं, आणि विंडशील अशी एक शाईन मध्ये शॉर्टकट मध्ये अशी दिली होती। आणि इंडिकेटर हे एलईडी नाहीत, हॅलोजनच आहेत, पण एलईडी सारखे वाटतात आणि खरंच मजबूत असे दिलेले होते। आणि पुढे यांना ट्यूबलेस टायर दिलेले नव्हते, पण मी आता हे ट्यूबलेस टायर बसवलेले आहेत। छोटा डिस्क ब्रेक दिलेला आहे इथं, छोटासा डिस्क ब्रेक। त्या टायमाला हा छोटासा, एकदम छोटासा डिस्क ब्रेक होता। आणि टायर बघा 275 17चा गेज आहे टायरचा। आणि हे पाहू शकतात डिस्क ब्रेकची एक किट। आणि गाडी एलईडी, सॉरी माफ करा, गाडीला आहे ना डिजिटल मीटर दिलेला होता। इथं आरपीएम मीटर आहे आणि हे डिजिटल मीटर आहे। तर याच्यामध्ये आपल्याला ही स्पीड आणि इथे किती किलोमीटर चालली आणि किती किलोमीटर तुम्हाला गेला ते दाखवत आहे। तर गाडी आपली चालली 65,499 किलोमीटर चाललेली आहे। आणि आज मी ही गाडी चालवतो। आज बी एक सकाळी सकाळी तुम्ही जर गाडी चालू केली तर एका सेल्फ मध्ये गाडी चालू होती बघा। बॅटरीचा थोडासा प्रॉब्लेम आहे, हे बघा, हे बघा, एका सेल्फ मध्ये गाडी आज बी चालू होती, पाहू शकता। आणि गाडी एकदम सुपर ओके कंडिशन मध्ये आहे। आणि फक्त या गाडीत इंजनचं काम केलं होतं मी। ब्लॉक पिस्टन, टायमिंग चेन आणि हे टेन्शनर म्हणतात त्याला, टेन्शनर चेनला टेन्शन देतं हे, तर हे एक बदल होतं। तर 5,000 रुपये असा त्याचा खर्च तेवढाच आला होता मला। आणि हे मागचा टायर व पुढचा टायर असे 2 टायर मी बदलले होते, तर त्याचे 4,000 ते 5,000 रुपये मला खर्च आला होता, बाकी काही खर्च नाही। आणि बाकी ओव्हरऑल गाडी एकदम सुपर आहे। त्या टायमाला टायर हॅगर दिलं जात होतं, हे बघा। बजाजला पण, पल्सरला पण दिलेलं आहे आणि डिस्कवरला पण दिलेलं आहे आणि एक्सडीला पण दिलेलं आहे। आणि मोनोशॉक नाही, इंडोरनचे शॉकर्स दिलेले आहेत, गॅस सस्पेन्शन दिलेलं आहे आणि खरंच खूप मस्त असे शॉकर आहे ते। आणि एलईडी टेल लाईट दिलेली, हे बघा। आणि याच्यामध्ये ही नंबर प्लेट लाईट आहे वरती, याच्या आतमधून नंबर प्लेट लाईट आहे बघा। आणि फुल चेन कव्हर मिळत होतं त्या टायमाला, हे पहा। आज बी कंडिशन एकदम सुपर आहे। आणि फक्त या गाडीमध्ये एकच प्रॉब्लेम येतो, सायलेन्सरमध्ये एक वेगळाच आवाज येतो, तो इथला प्रॉब्लेम असतो। इथं जर तुमच्या गाडीमध्ये खनखनचा आवाज येत असेल तर इथं होल करून ह्या पाईपाला आतमध्ये एक पुंगळी असते, तिला दाबावं लागते आणि वेल्डिंग करावं लागते, ती आवाज आपोआप बंद होऊन जातो, स्मूथ फायरिंग येते। आणि याला 5 गिअर मिळतात, सर्व गिअर हे पुढं पडतात आणि काढायचे म्हणल्यास पाठीमागं। आणि हे पाहू शकतात, एकदम गाडीची कंडिशन एकदम छान आहे। व्हिडिओ आवडल्यास, सुरुवात आहे आपली, काही चुकलं मागल्यास माफ करा, धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। आणि आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे गावाकडील गोष्टी, या चॅनलला सबस्क्राईब करा।